सौभाग्यवती नातं जन्मजन्मांतरीचं भाग 24वा. आय लव्ह यू टू जिया. आय लव्ह यू पद्मावती. अबीर बोलला. त्या बोलण्यात किती साऱ्या भावना सामावल्या होत्या. त्याला कायम वाटायचं की जिया त्याची आहे आणि फक्त त्याचीच आहे. जिया किती प्रेमाने त्याच्या मिठीत विसावली होती. बनसाडीने पाहून तोही कृतकृत्य झालेला. एक वेगळंच समाधान त्याच्या चेहऱ्यावरून झळकत होते. एकाएकी अबीरच्या चेहऱ्यावरचे जे भाव बदललेले त्याला गुन्हेगार असल्यासारखे वाटू लागले आणि त्याच्या हृदयाच्या ठोक्याची गती एकदम वाढली. त्याच्या अजून एक भूतकाळ होता, याच जन्मातला, आणि तो अंधारात ठेवून त्याला असं जियाला फसवायचं नव्हतं. त्याने जियाला मिठीतून दूर केलं आणि ती बनसाडी त्याने ज्या प्रकारे तिला दूर केलं त्याने अवाक होऊन त्याच्याकडे बघू लागले. अबीरने एक श्वास घेतला आणि तो बोलू लागला. जिया, याआधीही एक मुलगी माझ्या आयुष्यात होती, तो म्हणाला. आणि जिया आणि बनसाडी शॉक झाले. जियाचा चेहरा एकदम पडला. व्हॉट? जियाच्या तोंडातून आपसुकच उद्गार बाहेर पडले. तसा अबीरचा चेहरा खाली गेला. हो जिया, अँड हर नेम वॉज ज्योती. मला असं वाटत होते की ती मला आवडते. इवन ती माझ्यावर प्रेम करते की नाही हेही मला माहीत नव्हतं. जिया, मी खरं सांगतो, मला खरंच माहीत नव्हतं की इट वॉज लव ऑर अट्रॅक्शन. शेवटपर्यंत मला ते कळलंच नाही. आय डोंट नो हाऊ इट हॅपन्ड, बट लास्टपर्यंत मी ते प्रेम होतं का आकर्षण यातला फरक ओळखूच शकलो नाही. कारण तिला पाहून मला छान वाटायचं. जिथे इतर मुली मागे मागे करत असायच्या तिथे तिच्याकडे एखादा छोटा कटाक्ष टाकण्यात एक वेगळीच मजा होती. बट प्लीज राहू दे आता, मला आणखी काही ऐकायचे नाही. जिया आपल्या डोळ्यात आलेले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. तिने आपला चेहरा वळवला. लिसन जिया, प्लीज, माझं ऐकून तर घे. अबीर तिच्या खांद्याला पकडून तिला वळवत बोलला. तशी ती हळूवार वळली. नजर त्याच्या डोळ्यात वाढून आलेला. जिया, आय थिंक इट वॉज जस्ट अट्रॅक्शन, तो म्हणत होता की जिया त्याला थांबत बोलली. हो, हे आता कळलं का तुम्हाला? मी आय लव्ह यू बोलले म्हणून? ती नाही तर किमान ही सही असा विचार आहे का? जिया उखडली. तिच्या डोळ्यात पाणी अधिकच आलं. बनसाडी हताश होऊन ते पाहत होता. तरीही त्याने मध्येच हस्तक्षेप केला नाही. त्यांना व्यक्त होऊ दे यासाठी. उलट त्याने प्रायव्हसी दिली त्यांना. नो जिया, असं काही नाही. इनफॅक्ट तिच्यावर माझं प्रेम असतं तर ज्या फिलिंग तुझ्याविषयी जाणवतात त्या मला जाणवल्या असत्या ना तिच्याविषयी. रिअली जिया, जी फिलिंग मी तुझ्या बाबतीत फील करतो ती तिच्याविषयी कधीच नाही आली मला. तुला त्रास झालेला पाहून ज्या यातना मला होतात त्या मी सांगूही शकत नाही कुणाला. जिया, कसंही असलं तरी माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. जेव्हापासून तुला बघितलं आहे तेव्हापासून मी तुझ्यासाठी मॅड झालोय जिया. खरंच, कारण माझ्या स्वप्नात ती नव्हे तर तू अगोदर आली होती आणि तो शृंगार बघून मी जेव्हा
माझ्या व्हाईट हाऊसमध्ये तुला पहिल्यांदा पाहिलं त्या वेळेपासून मी तुझ्या प्रेमात गुंतलेलो होतो जिया. आय एम रिअली इन लव्ह विथ यू. प्लीज जिया, ट्रस्ट मी. अबीर तिला म्हणाला. हे बोलताना त्याचा आवाज किती धीर गंभीर झालेला. त्याच्या आवाजाची इंटेन्सिटी, त्याचे डोळे दोन्ही तो सिरियस आहे हे दाखवत होते. नाही हो अबीर, कदाचित हे सुद्धा तुमचं आकर्षण असू शकतं ना. उगाच परत त्या द्वंद्वात नका अडकू. मागच्या जन्मी आपलं प्रेम होतं म्हणून याही जन्मी ते असावं असं काही नाही. तुम्ही त्या मुलीसोबत करा लग्न. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. नो नो, मला प्रॉब्लेम तरी का असावा. फक्त माझं तुमच्यावर प्रेम आहे. याचा अर्थ मी तुमच्यावर अधिकार थोडीच गाजवू शकते. असो, स्टॉप इट जिया, स्टॉप इट. मी काय करू सांग की तुला माझ्या प्रेमावर विश्वास बसेल. जिया, आय रिअली लव्ह यू फ्रॉम माय बॉटम ऑफ हार्ट. नो मॅटर व्हॉट हॅपन टू यू, इट हर्ट्स मी. तुला काही झालं तरी त्याच्या वेदना मला होतात. प्लीज ट्रस्ट मी जिया. माझं प्रेम नसतं तर मी इतका स्ट्रगल केलाही नसता तुला सेव्ह करण्यासाठी. अबीर बोलला. ती फक्त त्याच्या डोळ्यात पाहत होती. निर्विकारपणे ती त्याच्या डोळ्यातच पाहत होती. ती काही बोलत नाही हे आता अबीरला त्रासदायक वाटत होते. त्याने झटकन आपला हात तिच्या डोक्यावर ठेवला आणि बोलला. जिया, माझा पास्ट काही असला तरी प्रेझेंटमध्ये आणि फ्युचरमध्ये मी कायम तुझ्यावर प्रेम करत राहीन. मध्ये कितीही अडथळे येऊ द्या, काहीही झालं तरी मी तुझ्यावर प्रेम कमी करणं अशक्यच आहे. आणि ही तुझी शपथ घेऊन सांगतो जिया, आय रिअली लव्ह यू. अबीर बोलला आणि जियाच्या डोळ्यातून अश्रू ओघळून खाली पडला. कारण जो हात त्याने तिच्या डोक्यावर ठेवलेला तोच तिला वाचवण्याच्या नादात रक्तबंबाळ झालेला. तिला सगळं काही आठवलं. तिला वाचवण्याचा त्याचा संघर्ष, अगदी जीवावर उदार होऊन तिला वाचवण्याचे त्याचे ते डेट एफर्ट्स. शिवाय आधी त्याची केदारजवळ ती गेली असताना होत असलेली जेलसी आणि आता त्याच्या आवाजात असलेली ती तीव्र इंटेन्सिटी, अश्रुमय दिसणारे डोळे. जिया, आय नो आय शूड नॉट स्पीक बिटवीन यू, बट मला असं खरंच वाटतंय की अबीर खूप प्रेम करतो तुझ्यावर. ही रिअली लव्ह यू अ लॉट ऑफ. तुला वाचवण्यासाठी त्याच्या इतका स्ट्रगल हे आकर्षण असूच शकत नाही बेटा. त्या शांडिल्याने सांगितलेली कहाणी, त्यात जितकी सत्यवतची त्याच्या पद्मावतीसाठी फिलिंग होती तीच आता जियासाठी अबीरची आहे. अँड इफ यू से अबाउट अट्रॅक्शन, then note it that every man or woman have thousands of attraction in his or her life, but love is only one. आणि त्याच्या तुझ्यावर खरंच प्रेम नसतं तर त्याने त्याचा हा पास्ट तुला सांगितला नसता. तुझ्यापासून हाईड करणं त्याला शक्य होते, बट ही डिड नॉट डू दॅट. Accept his love, Jia, because it's true love. The love of reincarnation. जन्मजन्मांतरीचं प्रेम आहे हे. बन्साळी बोलला आणि जियाने आपल्या डोळ्यांच्या पापण्या घट्ट मिटून डोळ्यात असलेले अश्रू खाली पडले आणि अबीरकडे पाहिलं. जिया, मी माझा हा पास्ट इथून पुढे माझ्या आयुष्यात कधी जीव देणार नाही. अँड आय विल नॉट बी मोर पजेसिव्ह अबाउट यू.
जसा मी आधी होतो. तुला कधीही ॲक्टरसोबत वर्क करण्याची मुभा असेल. रिअली आय लव्ह यू. जिया, विल यू मॅरी मी? आबिर म्हणाला. ना त्याच्या हातात यावेळी महागडी रिंग होती ना काही. हा पण हृदयात असलेल्या फिलिंग्स मात्र महागड्या प्लॅटिनमपेक्षा सुद्धा कमी नव्हत्या. त्याची ती अवस्था, तिला वाचवताना जखमी झालेला तो, आणि आता तिच्या थोड्याशा नकारात्मक बोलण्याने त्याचे तुटलेलं मन जियाला दिसत होते. तिने त्याचा हात घेऊन त्याच्या मनगटावर ओठ टेकवले. आय लव्ह यू टू योबीर म्हणत ती त्याला बिलगली. त्यानेही तिला घट्ट सामावून घेतलं, तेही आपल्या मिठीत. आय प्रॉमिस यू जिया, मी कायम तुझ्या सोबत असेन. इन एनी कंडिशन. आय विल सपोर्ट यू मोर दॅन एनिथिंग. आय विल फेस डेथ फॉर यू. तो बोलत असताना तिने मिठीतून बाहेर निघून त्याच्या ओठांवर बोट टेकवले. नाही, एकदा फेस केली आहे तुम्ही डेथ माझ्यासाठी युवराज. आता परत नाही. खूप सारं आयुष्य जगायचे आहे मला तुमच्या सोबत अबीर. परत असं शब्द नका वापरू प्लीज, जिया बोलली. त्याने मानेचा ओंकार भरला आणि ती परत एकमेकांच्या मिठीत विसावले. त्या मिठीत विसावल्यानंतर त्या दोघांना एक आंतरिक सुखाची प्राप्ती झाली. असं वाटत होते की ते राजा आणि राणी यांची परत मिलन भेट झाली की काय. भन्साळी डोळे भरून ते दृश्य पाहत होता. मागच्या जन्मी ते एक झाले नाहीत, पण या जन्मी नक्की होतील किंवा व्हावेत असं त्याला वाटत नसत तर नवल नव्हतं. दोघे निशब्दपणे एकमेकांच्या आलिंगनात होते. युगांनी भेटलेल्या वाइब्स त्यांना जाणवत होत्या. ते बाजूला झाले आणि भन्साळी हसला. तुम्ही दोघेही माझ्यासाठी तितकेच प्रिय आहात जितके सत्यव्रत आणि पद्मावती होते. गॉड ब्लेस यू बोथ. भन्साळी बोलला. त्याच्या चेहऱ्यावर एक निर्मळ हास्य विचलित झाले. दोघांनी त्याच्याकडे पाहिलं. त्या तिघांचं नातं वेगळंच होतं. गुरु शिष्य यापेक्षाही पलीकडे. आपल्याला कळलेली आपल्या पुनर्जन्माची ही कथा आपल्या तिघातच राहील. कोणत्याही परिस्थितीत हे सत्य कोणाला करता कामा नये. त्याने कोणते प्रॉब्लेम क्रिएट होतील हे आपण सांगू शकत नाही. ओके, भन्साळी बोलला. दोघांनी त्याला होकार दिला. चला आता, आपली टीम आपल्याला शोधत असेल. जंगलातून बाहेर पडलो की तुम्हाला हवा तितका एकांत वेळ मिळणार आहे. भन्साळी हसत म्हणाला आणि पुढे चालू लागला. ते दोघेही लज्जायुक्त भावनेने हसले आणि त्याच्या पाठीमागे निघाले. तिघेही शांडिल्याने सांगितलेल्या वाटेने जंगलाच्या बाहेर आले. टीमची काही माणसे जंगलाच्या ह्या कडेला आली होती आणि त्यांना ह्या बाजूने शोधत होती. त्या तिघांनाही सुखरूप पाहून त्यांना कोण आनंद झाला कोण जाणे. भन्साळीने आता झालेली अपघाताची घटना बाहेर कुणाला करता कामा नये अशा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आपल्या टीमला अशा दिल्या. टीम त्याच्या आदेशाबाहेर नव्हती. त्याने पटकन डॉक्टरांना बोलवून घेतला आणि तिघांच्याही जखमेंवर उपचार केले. पैकी जास्त जखम आबिरची होती. त्याच्या हाताला खोलवर जखम झालेली. भन्साळीने शूटिंगला काही दिवस स्थगिती दिली.
कारण आता त्याला जियाला झालेल्या प्रसंगातून सावरायला वेळ द्यायचा होता. शिवाय मागे आणखी काही कारणे होती. आबिर आणि जिया व्हाईट हाऊसवर आले. त्यांना सोडायला खुद बनसाडी आलेला कॉफी घेऊन आणि आबिरच्या मॉम डॅडशी बोलून तो निघून गेला. जाताना आबिर जियाकडे सहेतूक कटाक्ष टाकायला तो विसरला नाही. आबिरने शूटिंग दरम्यान थोडासा अपघात होऊन आपल्या हाताला आणि जियाला थोडी जखम झाल्याचं कारण दिलं. तो तिथं होता आणि ती हॉर्स वरून शूट करताना ॲक्सिडेंट झाल्यावर आबिरने तिला वाचवण्याचा प्रयत्न करताना दोघीही इंजर्ड झाल्याचे त्यांनी सांगितले, जे की घरच्यांना सहजासहजी पटण्यासारखं होतं. कारण आबिरही त्या शूटिंग पाहण्यासाठी जियासोबत गेला होता. म्हणून घरच्यांना वाटले की अशा प्रकारचे शूटिंग दरम्यान झालेल्या ॲक्सिडेंट हे नॉर्मली असते आणि ते कधीही होऊ शकते. मॉम डॅडने जियाला काळजी घेण्यास सांगितलं. सिया तर बिचारी तिच्यावर ओरडलीच, तुला काळजी घेता येत नाही का म्हणून. जियाने ते निमूटपणे ऐकून घेतलं, कारण प्रेमाचा असा ओरडा तिला हवासा वाटे. पण सिया आणि आबिरची बोसिंग टोन मात्र एकच असायची. दोघे तिला एकच टोनमध्ये ओरडायचे. जसा आबिर रागावे तशी सियाही सनकी होती. पण दोघांचाही राग हवासा वाटत होता तिथला. कारण एकच त्या दोघांच्या मनात तिच्याविषयी अमाप प्रेम होते. सिया तिला ओढून जाताना हळूच हसली होती. आबिरने तिला असं वाचवलं याचा अर्थ नक्कीच ती त्याच्या मनात आहे आणि जियाला सुद्धा त्याचा सहवास आवडतो आहे हे तिला कळत होते. तिने काही न करता विनासायास जिया तिची वहिनी होणार या विचाराने ती खुश झालेली होती. बातमी शर्विलला देण्यासाठी म्हणून ती निघून गेली. जिया आल्यापासून ती मम्मी, बाबा आणि मधूसोबत बोललीही नव्हती. म्हणून तिने त्यांना कॉल करून एकदा मन भरून त्यांच्याशी बोलून घेतलं. तिला वाटलं सांगावं त्यांना की तुम्हाला तुमचा जावई मिळाला आहे. पण इतक्यात सांगणे म्हणजे अतिघाईच ठरणार होतं. त्यामुळे तिने संयम बाळगला. मधूशी त्यांच्याशी मन भरून बोलून घेतलं. बऱ्याच दिवसांनी त्यांच्याशी मनमोकळी बातचीत झाल्याने तिला थोडं बरं वाटत होतं. फोन ठेवला आणि तिला मागचं सगळं काही आठवत राहील. युवराज सत्यव्रत आणि ती पद्मावती सगळं काही मिरॅक्युलस होतं. पण आबिर आणि सत्यव्रत दोन्ही रूपे किती सारखी होती. आधीच्या जन्मात पण असेच खडूस असतील का हे तिलाही प्रश्न पडला. कारण मागच्या जन्माच्या अशा जास्त काही आठवणी तिला आठवत नव्हता. फक्त त्यांचे प्रेम आणि ते निरोचन सोबतचे युद्ध. ती बसली होती ती दारावर टकटक झाली. तिने जाऊन दरवाजा उघडला तर समोर आबिर होता. त्याला बघून $1,000,000ची स्माईल आली तिच्या चेहऱ्यावर. त्याला बघून ती नुसतीच मागे सरकली. मी आत येऊ की नको? तो बोलला. हो या ना, ती बोलली. मागे सरकून तिने आपली केसांची अडखट कानामागे घेतली. तो ती दरवाजा बंद करते का हे पाहत होता आणि खरंच तिने ते केलं. तो हसला. तिने त्याच्याजवळ येऊन त्याचा हात आपल्या हातात घेतला.
ती एकटक त्याच्या जखमेकडे पाहत होती. या जन्मात आणि त्या जन्मात माझ्यामुळे त्रासच झाला ना तुम्हाला, ती बोलली. तिच्या अशा बोलण्याने तो अवाक झाला. वाट, त्रास कशाचा? तो म्हणाला. हेच जखमा बघा, दुखत असेल ना खूप, ती बोलली. चेहऱ्यावर दुःख काहीही काय, तुझ्यासाठी अशा कित्येक जखमा झेलायला तयार आहे. हा तुमचा आबीर, फक्त माझी जिया, फक्त माझीच राहिली पाहिजे, आणि तीही माझीच सौभाग्यवती, तो म्हणाला. अन ती किंचित हसली. हो का? काही जखमा वगैरे नकोत, ठीक राहा तुम्ही. जेवढ्या झाल्यात ना त्या खूप आहेत, ती बोलली. जखमा या सांगून येत नाहीत जिया. काळ, टाइम इज द ओनली ॲन्सर टू अवर ऑल क्वेश्चन्स, तो म्हणाला. हो, पण आपण अपेक्षा तरी ठेवू शकतो ना. आणि तुमच्या तोंडात सौभाग्यवती सारखा शब्द, तो कसा काय? ती ऑफकोर्स, फायनली माझ्या स्वप्नात येऊन तू हेच म्हणत होतीस. आणि हे विसरू नकोस की मागच्या जन्मातला प्रिन्स आहे मी, कळलं का? आणि आबीर म्हणाला. मग ती हसली. किती मनमोहक होते तिच्या हास्य. आबीरला तिचे ते लालसर ओठ आणि ते कोमल हास्य जणू खेचत होते तिच्याजवळ, आणि ती त्याच्या डोळ्यात पाहत होती. तिच्या सत्यव्रत आणि आबीर, तोच होता तो. मित्र हो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.